ओम शांती. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची काळजी घेता, जणू काही ती व्यक्ती आपलीच आहे. तुम्हीसुद्धा एक आईच असता. तुम्ही जेव्हा संपूर्ण जगाकडे करुणेच्या नजरेने बघता, तेव्हा तुम्ही एक आईच असता. आणि तुम्ही फक्त काही मोजक्याच व्यक्तींशी नाही, पण सगळ्यांशीच प्रेमाने वागता, तेव्हा तुम्ही फक्त एक चांगली व्यक्तीच नाही, तर तुम्हीसुद्धा एक आईच असता. एखादी जवळची व्यक्ती चुकीची असतानाही तुम्ही तिला ॲक्सेप्ट करता. पूर्ण जगाने त्या व्यक्तीला रिजेक्ट केलेलं असतानाही तुम्ही त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे आणि शांतपणे उभे असता. प्रसंगी त्या व्यक्तीला माफ करून तिच्या जखमेवर औषध लावता. तेव्हा तुम्ही फक्त एक फॅमिली मेंबरच नाही, तुम्हीसुद्धा एक आईच असता. जेव्हा तुम्ही तुमच्या कलिग्सला कोऑपरेट करता, त्यांना मदत करायला नेहमीच तयार असता आणि त्यांच्यातल्या कमतरता समजून घेऊन त्यांनी चांगलं काम करावं म्हणून तुम्ही प्रयत्न करता, त्यांना मदत करता, तेव्हा तुम्ही फक्त एक चांगले कलिग नसता. आणि अशा व्यक्ती जेव्हा तुमच्यापेक्षा जास्त यश मिळवतात, तेव्हा नाराज न होता त्यांच्यासाठी सेलिब्रेट करता, तेव्हा तुम्ही एक आईच असता. मित्रांनो, लक्षात ठेवा, आई फक्त ती नसते जी एक नवीन जीव निर्माण करू शकते, तर आई तीसुद्धा असते जी पालना करते किंवा कोणाच्या तरी आयुष्यात व्हॅल्यू ॲडिशन करते, म्हणजेच कोणाचं तरी आयुष्य बहुमूल्य बनवते. त्यामुळे मित्रांनो, तुमच्यातलं आईपण जागं करा आणि संपूर्ण जगाला तुमच्या या व्हायब्रेशन्स द्या. सगळ्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ओम शांती.